आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत येवला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील 6 लोकसेवक आणि 2 खासगी व्यक्तींना 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। सदर परवानगी मंजूर करून देण्यासाठी संबंधित आरोपींनी सुरुवातीला 19,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 11,500 रुपयांवर निश्चित करण्यात आली। 16 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपींकडून लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर एसीबी पथकाने मे 19 रोजी सापळा रचला। आरोपींनी लाचेच्या रकमेत आपापली वाटणी ठरवून रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले। लाचेची वाटणी अशी होती: भाऊसाहेब माळी 5,000 रुपये, पंकज नागपुरे 2,000 रुपये, प्रवीण भोसले 1,000 रुपये, आकाश कोळी 1,000 रुपये, विजय लोंढे 1,000 रुपये, निखिल आरणे 1,000 रुपये, सुनील भुरक 500 रुपये। रामनाथ बोरकडे यांनी तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रवृत्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या कारवाई दरम्यान एसीबीने 500 रुपयांच्या 23 नोटांसह एकूण 11,500 रुपयांची रक्कम जप्त केली। आरोपींविरोधात येवला शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7(7)(अ) आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एसीबीच्या या धडक कारवाईचे विविध स्तरांतून स्वागत होत असून भ्रष्टाचाराविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज नाशिक विभागीय संपादक श्री उत्तम भीमराव जाधव यांचा ग्राउंड रिपोर्ट। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास।